हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी आपण आधी कटिंग पाहूयात. तर 3.25 इंच मी रुंदी घेतली आहे गळ्याची. खालच्या बाजूने सुद्धा 3.25 इंचावर मार्क केलं आहे. त्यानंतर हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. वरती 2.5 इंच आणि बॉक्सच्या बाहेर 1 इंच मार्जिन घेऊन असा पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. पण त्याआधी शोल्डरच्या बाजूकडून 3 इंच डाऊन करून मार्किंग केलं आहे. आतल्या बाजूने अर्धा इंच आणि मध्ये या पद्धतीने मी बॉक्सचं मार्किंग करून ठेवलं आहे. आता इथे मी थोडीशी उरलेली लेसचा वापर करून डिझाईन बनवणार आहे आणि साधी सिंपल पण दिसायला अगदी सुंदर अशी डिझाईन असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलास तर मग व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मैत्रिणींनो, आता मी मेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे आणि जे आपण कटिंग केलेलं आहे ते ब्लाऊजच्या कपड्यावरती उलट्या बाजूने ठेवून ह्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणताल की बाकीच्या यूट्यूबर कॅनव्हास वगैरे लावतात आणि मग ब्लाऊज स्टिच करतात, मग ब्लाऊज डिझाईन दाखवतात. तर मैत्रिणींनो, त्याचं कसं आहे की कॅनव्हास या ब्लाऊजला सुद्धा आपण लावू शकतो आणि त्याने अजून छान ब्लाऊजचं फिनिशिंग येईल, दिसायलाही छान दिसेल आणि या पद्धतीने शिवलास तरी दिसायलाही छान दिसतो. तर प्रत्येक कपड्याला कॅनव्हास लावण्याची गरज असतेच असं नाही. शिवाय आपल्याकडे जे कस्टमर येतात त्यांना परवडलंही पाहिजे, कारण हल्ली बायका साड्या घेतात, एकदा फार फार तर 2दा साड्या घालतात आणि मग त्यांचं असं म्हणणं असतं की एवढी शिलाई ब्लाऊजला कशी द्यायची. आणि हे मी शिलाईला ब्लाऊज घेताना विचारून घेते की बाबा कॅनव्हास लावायचा आहे का, तुम्हाला ते परवडेल का, कारण कॅनव्हास लावल्यानंतर एक्स्ट्राचं कामसुद्धा वाढतं. शिवाय कॅनव्हासचे पण चार्जेस असतात, त्याला अस्तर पण एक्स्ट्रा लागतं, म्हणजे त्याचे 50 एक्स्ट्रा वाढतातच. 50, 60 काय असतील ते, किंवा 100पर्यंतसुद्धा जातं डिझाईननुसार. पण मग ते आपण विचारून घ्यायचं आणि त्या पद्धतीने मग जर त्यांची तयारी असेल तर आपण ते लावू शकतो. आता मी अस्तरच्या बाजूने कपडा ठेवून शिलाई करून घेतला 1/4 इंच मार्जिन घेऊन. त्यानंतर हे तुम्ही जसं पाहिलं की छोटे छोटे कट देऊन घेतलेत. आता हे कट का द्यायचे, तर ज्यावेळेस आपण अस्तर फोल्ड करतो त्यावेळेस इथे फोल्ड करताना सोपं जाईल आणि कापड ओढल्यासारखं वाटणार नाही. कॅनव्हास लावलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही कट देणं गरजेचंच आहे, कारण पलटवताना जर कॅनव्हास लावलेलं असेल आणि आकार असेल, गोल आकार असेल किंवा कुठलाही आकार असला तर तिथे थोडंसं खेचल्यासारखं दिसतं. म्हणून ते होऊ नये, ब्लाऊज प्लेन दिसावं म्हणून कॅनव्हास लावणं गरजेचं आहे. तर आता इथे मी हे इन आऊट पद्धतीने करत आहे, म्हणून मी कट दिलेत, कापड पलटून घेतलं आहे अस्तर आतल्या बाजूने घेऊन. मग इथे पहा अगदी फिनिशिंगसह शिलाई मारत आहे. आता इथेच जर मी कॅनव्हास वापरला असता तर अगदी पटकन झालं असतं, पण इथे मी कॅनव्हास वापरलेला नाही, त्यामुळे थोडासा शिलाई मारताना वेळ लागतो. पण ठीक आहे, आपल्याला कस्टमर पण गरजेचे असतात आणि त्यांनाही कमी शिलाईमध्ये जर ब्लाऊज मिळत असेल तर त्याही खुश होतात. आणि ज्यांना एक्स्ट्राची शिलाई देणं परवडत असेल तर त्यांना आपण कॅनव्हास लावतो. असं नाही की प्रत्येकच ब्लाऊजला विन आऊटच करावं, ते कस्टमरच्या चॉईसनुसार आपण त्यांना विचारून करतोच. जे काही एक्स्ट्राचं कापड होतं त्याला आता मी इथे शिलाई मारून घेते. त्यामुळे अस्तरवरती आपण परफेक्ट कटिंग केलेलं आहे. चारही बाजूने अस्तरच्या व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना कुठं कापड गोळा होत नाही ना याची काळजी घेऊन मग पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता पहा, मी जसं बॉक्स तयार करून घेतला होता त्याला थोडंसं डार्क केलं आहे आणि आता हे खरं तर मी स्लीव्जमधून उरलेलं जॉईंट करून घेतलं आहे आणि मग म्हटलं आता ह्याची डिझाईन बनवावं. पण हे कापड पुरेसं नव्हतं, म्हणजे पूर्ण उंचीला बसत नव्हतं आणि शिवाय आकार पण चेंज होत होता. म्हणून मी या उरलेल्याच कपड्याची पुन्हा एक छोटासा बॉक्स तयार केला आणि या बॉक्सलाच आता पहा कशी डिझाईन बनवायची आहे ते. म्हणजे जर आपल्याकडे दुसरं काट नसेल, चॉईस नसेल, छोटंसंच कापड असेल आणि त्यातूनही जर आपल्या कस्टमरला सिंपल पण बेटर डिझाईन हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वर्क करू शकता. आता हे जे पहा मी बॉक्स बनवला आहे त्याला मी या पद्धतीने जो पंचकोनी गळा तयार केला आहे त्याच्या कोण्यामध्ये बरोबर तिरका ठेवला आहे, म्हणजे त्याच्या कोण्यावरती कोना ठेवला आहे, म्हणून याला सुंदर लुक येणार. आणि लेस लावल्यावर तर तुम्ही पाहालच
किती सुंदर ब्लाऊज तयार होत होते. म्हणजे असं काही नाही की तुम्ही खूपच पॅच लावले आणि खूपच डिझाईन बनवल्या, खूप पाकळ्या बनवल्या, खूप काय काय केलं तरच ब्लाऊज सुंदर दिसतो. तर या पद्धतीने अगदी तुम्ही छोटी जरी सिंपल जरी वर्क केलं तरीसुद्धा ब्लाऊज छान दिसतो आणि शिवाय कस्टमरसुद्धा खुश होतं. आजकाल डिझायनर ब्लाऊजचा खूप ट्रेंड आहे, वर्कचा ट्रेंड आहे. पण बऱ्याच बायकांना असे सिंपल सोबर आकाराचे ब्लाऊजसुद्धा आवडतात. आता पहा इथे लेस लावताना किती प्रॉब्लेम होतोय. आपण ज्यावेळेस असे आकार घेतो, लेस थोडीशी मोठी असेल, तर त्यावेळेस लेस लावताना सुद्धा चुका करायच्या नाही. थोडंसं जिथं आकार आहे तिथं थोडंसं मेहनत घेऊन, लेस तिरकी करून, त्या लेसवर शिलाई घेऊन आणि मग लेस व्यवस्थित लावायची, म्हणजे आकार बिघडत नाही. जर सरळ सट आपण लेस लावायला गेलो तर मग मात्र आकार चेंज होतो. जो आकार आपण दिलेला आहे तो आकार चेंज झाला तर मग ते दिसायला चांगलं दिसत नाही. कुठे कमी, कुठे जास्त किंवा कुठला आकार वेगळा, कुठला आकार वेगळा असं जर दिसलं तर मग ते ब्लाऊजचं फिनिशिंग छान दिसत नाही आणि खरा खेळ तर ब्लाऊजच्या फिनिशिंगवरच असतो. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही साधी सिंपल सोबरसुद्धा डिझाईन बनवू शकता. आता इथे मी वरच्या बाजूला डबल लेस लावून खाली दुसरी लेस लावून सुद्धा डिझाईन बनवू शकत होते, पण त्यांना जास्त बटबटीत पण नको होतं, सिंपलच होतं. तर आता या ब्लाऊजचा आकार पहा किती सुंदर आलेला आहे आणि त्यात खाली छोटासाच पॅच लावलाय, पण तोही किती उठून दिसत आहे पहा. अशाच पद्धतीने तुम्ही अगदी सिंपलमध्ये सुद्धा खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवू शकता. आता इथं जी लेस आपण लावलेली आहे त्या लेसला मी दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घेते, कारण एका बाजूने जर लेसला शिलाई मारली तर लेस दुसऱ्या बाजूने उचकते आणि मग ते दिसायला चांगले दिसत नाही. म्हणून नेहमी तुम्ही लेस लावता त्यावेळेस दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. तर चला मैत्रिणींनो, आपली डिझाईन तर तयार झाली. आता घ्यायचं आहे टक्स. आता टक्सचं मेजरमेंट घेताना तुम्ही ब्लाऊजच्या उंचीचा, ब्लाऊजच्या साईजचा विचार घेणं गरजेचं आहे. आता हा ब्लाऊज 44 साईज म्हणजे खूपच हेवी ब्लाऊज आहे आणि त्यामध्ये ही डिझाईन म्हणून काठ जास्त उरला नाही. पण ठीक आहे, प्रत्येकाची साईज वेगळी असते आणि आता आपण इथे टक्स मारून घेतलेत. मी जवळजवळ 4.5 इंच उंचीचे टक्स घेतलेत आणि आपण जसं रेग्युलर ब्लाऊजला 1.5 इंचाची शिलाई मार्जिन सोडून मध्य काढून मग टक्सची उंची घेतो, त्याच पद्धतीने इथं सुद्धा मी टक्सची उंची घेतलेली आहे. त्यानंतर आता कमरपट्टी बनवण्यासाठी 1.25 इंच रुंदीचा कपडा घ्यायचा आहे आणि एका बाजूने त्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाईचा भाग जो आहे तो वरच्या बाजूने येईल अशी पट्टी कमरेच्या भागावरती ठेवून कमरेच्या भागाला 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर ही पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे. तर पहा आता शिलाई मारल्यानंतर ही पट्टी आतल्या बाजूने घ्यायची आहे आणि वरती 4 नंबरची टीप किंवा 5 नंबरची टीप द्यायची आहे. म्हणजे हात शिलाई केल्यानंतर हे आपण उसवून घेऊ. आता ब्लाऊज तर स्टिच करून झाला आहे. आता आपण करणार आहोत लटकन. आता लटकन बनवण्यासाठी पहा मी इथे ब्लाऊजचंच उरलेलं कापड जे आहे ते घेतलेलं आहे आणि 4 इंच रुंद 4 इंच लांब अशा 2 पट्ट्या घेतल्यात आणि याचंच साधं सिंपल लटकन बनवत आहे आणि हेच लटकन मी लावणार आहे. तुम्हाला जर डिझायनर लटकन बनवायचे असतील तर त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलला व्हिजिट करू शकता. संगीता क्रिएशन्स 1419 ह्याचा लोगो दिसेल. त्या लोगोवरती क्लिक केलं की खाली व्हिडिओ शॉर्ट्स असे ऑप्शन येतात. त्यामध्ये व्हिडिओवरती क्लिक केलं की आपले सगळे व्हिडिओ येतील किंवा डायरेक्ट तुम्ही यूट्यूबला जायचं, सर्च आयकॉनमध्ये गेला की संगीता क्रिएशन्स 1419 लटकन डिझाईन टाकलं तरी फक्त माझे लटकन डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. किंवा तुम्हाला कुठलाही व्हिडिओ पाहायचा असेल ब्लाऊज डिझाईनचा, ड्रेस कटिंगचा, सलवार कटिंगचा, तर त्या पद्धतीने तुम्ही संगीता क्रिएशन्स 1419 ड्रेस कटिंग किंवा ब्लाऊज कटिंग किंवा ड्रेस शिलाई वगैरे असे रेफरन्स केलं की तुम्हाला यूट्यूब माझे सगळे व्हिडिओ दाखवील. पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपली सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला डिझाईन कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि हो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी